शिव महापुराण ग्रंथ महात्म्य सांगत असताना महात्म्यामध्ये दुसरी कथा आलेली आहे। समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कलसज्ञका वसन्ति यत्र पापिष्ठा वेद धर्मोजिता जना। समुद्र किनारी बाष्कल नावाचं गाव आहे। त्या गावाचं तुम्हाला विशेष सांगते, त्या गावामध्ये एकही सज्जन नाही, सगळीच दुर्जन लोक आहेत, सगळी दुर्जन। त्या बाष्कल नगरीमध्ये लोकांना बोलण्याचं ज्ञान नाही, जगण्याचं ज्ञान नाही, मनुष्य देह प्राप्त झालाय याचं भान नाही। हा देह आपल्याला चुकीची कर्म करण्यासाठी नाही मिळालेला माझ्या ताई दादांनो। कशासाठी दिला देवानं देह? देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता। तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा, तो या झाला फाटा बादिकेचा। देवे दिला देह भजना गोमाता, 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 देवे दिला देह भजना गोमाता। जेने हा जीव दिदला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया विवरेच्या तिरी, जोया विवरेच्या तिरी, जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायन गुण तयाचे, विवरे चारी, तोया विवरे चारी। अपेक्षाताईंसाठी आपण टाळी वाजवूयात, फार सुंदर। देवे दिला देह भजना गोमटा। भगवंतानं चांगली कर्म करण्यासाठी, झालेल्या चुका सुधारण्यासाठी देह दिला, नवीन चुका करण्यासाठी नाही। पण त्या गावातल्या लोकांना काहीच कळत नव्हतं, सगळी कुकर्मामध्ये रत होती ती माणसं, सगळ्या वाईट गोष्टी करण्याचा छंद। त्या गावामध्ये बिंदुक आणि चंचुला नावाचे पती पत्नी राहतात। बिंदुक आणि चंचुला। बिंदुक मनाचं प्रतीक आहे, चंचुला बुद्धीचं प्रतीक आहे। बुद्धी चंचल आहे, एका क्षणात अनेक विचाराचे तरंग निर्माण होतील, आणि मनही तसंच आहे, आता इथे की मग कुठे। मन किती चंचल आहे हो। काही काही संध्याकाळच्या कीर्तनाला घाई घाई येतात, काही काही संध्याकाळच्या कीर्तनाला घाई घाई येतात। घाई घाईमध्ये दारातली बकरी घरात बांधायची असते, विचारतात पप्याचा बाप, एवढी बकरी बांधता का आतमध्ये? पप्याचा बाप म्हणतो, तुला कुठं जायचं? अहो मला कीर्तनाला जायचं। मोठी संतीन झाली तू, आता कीर्तनाला चालली, मोठी संत झाली, तुझी बकरी तूच बांध, मी नाही बांधणार।
घाईघाईनं घरात बकरी बांधली. अहो घासलेले भांडे दारात ठेवलेत, तेवढे आतमध्ये उचलून ठेवता का? मला काही सांगायचं नाही, तुझे भांडे तूच ठेव. खरं सांगा, संसार तुमचा असतो का ह्यांचा असतो? गळे शपथ खाऊन सांगा मला तुम्ही सगळेजण. पण हे काय, यांना काहीच जबाबदारी नसल्यासारखी, तुझे भांडे तूच ठेव. अहो ते वाळत घातलेले कपडे वाऱ्यानं उडून जातील तेवढी तरी ठेवतात का? अजिबात काही सांगायचं नाही. अहो तुमचेच आहेत, माझे जरी असले तरी सांगायचं नाही, तूच ठेव. बर, तुम्ही घरात झोपता की दारात झोपता? तो म्हटला मी कुठेही झोपू. ती म्हटली तसं नाही, कुलूप लावायचं मला, कुलूप. तो म्हटला पडतो दारात तुला येईपर्यंत. ती म्हटली मग कुलूप लावताल का? तूच लाव. तुम्ही काय केलं मग? घाईनं कुलूप लावलं. पण ते कुलूपही खूप जुनं होतं, सासूच्या लग्नातलं. आणि त्या कुलपाला एक सवय लागलेली होती सासूचीच. कुलूप लावायचं, चावी फिरवायची, पण कुलपाला झटका द्यायचा. पण इकडं ते कीर्तनाचं जय जय राम कृष्णा हार कानावर आवाज आला, तुमचं मनच लागा ना कुलूप लावण्यात. तुम्ही घाईनंच कुलूप लावलं, चावी फिरवली, पिशवीत ठेवली. पप्याचा बाप चालले मी, लक्ष राहू द्या. तो म्हटला जा मी निवांत झोपणार आहे आता. तुम्ही आला तिथं, टुपकन बसलात कीर्तनात. शेजाऱ्याला राधा तुम्ही कधी आला, दगडा तुम्ही कधी आलात, धोंडाबाई तुम्ही कधी आलात, चार चौघीला विचारलं, मग बसल्या अशा. आणि मग कीर्तनात रंगात तुमच्या लक्षात आलं कुलूप लावलंय पण झटका द्यायचा राहिला. खरं सांगा, बसलात तुम्ही कीर्तनात, पण तुमचं मन काय करल हो? त्या कुलपाला झटकेच देत बसल. बिंदुक मनाचं प्रतीक आहे. मन अतिशय चंचल. मन चंचलच पळ जाता येता न लगे वेळ. मन चंचलच पळ जाता येता न लगे वेळ. ढोलक वादक उमेशजी पांचाळ खूप सुंदर वाजवतात. त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवत आपण. फार सुंदर, फार सुंदर. मन चंचल आहे. बिंदूक मनाचं प्रतीक आहे. बुद्धी चंचल आहे. चंचुला बुद्धीचं प्रतीक चंचुला आहे. मग ते मन आणि बुद्धी सत्कर्मामध्ये लावली तर माणसाची म्हणजे आत्मिक विकास होतो, माणसाचा आत्मज्ञान होतं माणसाला. पण मन आणि बुद्धी जर सत्कर्मामध्ये नाही लावली तर आत्मबोध तर दूर जाऊ द्या, स्वस्वरूपाचं ज्ञान तर दूर जाऊ द्या, पण देहाची सुद्धा माणसाला किंमत लागत नाही. माणसं चुकीचं वागतात. तसं तो बिंदू आणि चंचुला सगळं गाव कुकर्म करतंय. ती सुद्धा वाईट कर्म, खोटं बोलणं, वाईट व्यसन करणं, लोकांच्या धनाबद्दल वाईट बुद्धी ठेवणं, लोकांच्याबद्दल निंदा करणं. लक्षात घ्या, लोकांना सवय लागली एखाद्याबद्दल काही माहिती जरी नसलं ना तरी उगीच काहीतरी बोलून मोकळे होतात. पण माझ्या ताई दादांनो, कथेतून तुम्हाला काही जरी नाही शिकता आलं ना, ह्या गोष्टी शिका. जीवनामध्ये जीवन जगत असताना
चुकूनही कुणाशी निंदा करू नका. भले तुम्हाला माहिती की हा माणूस फार पापी आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, हा तसा आहे, माहिती जरी असलं तरी त्या माणसाची त्याच्या पाठीमागे निंदा करू नका. एखादा माणूस खूप पापी हे तुम्हाला माहिती आहे ना, तर हिम्मत ठेवून त्याच्या तोंडावर बोला, तू पापी आहेस. आहे का हिम्मत तशी आपल्यामध्ये? त्याच्या समोर जाऊन बोलायची. बरं, त्यानं तुम्हाला काहीच त्रास नाही दिला आणि तुम्ही त्याला म्हणाल तुम्ही खूप पापी आहेत, चालेल का असं? मग जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहिती आहे तो खूप पापी आहे, त्याच्या समोर जाऊन बोलण्याची आपली हिम्मत नाही, मग मागे बोलायचं काय कारण आहे? मागे जर तुम्ही चर्चा करत असाल तर त्याचा अर्थ आहे ती आहे निंदा. म्हणजे तो माणूस पाप करतोय पण तुम्ही निंदेचं पातक करताय, त्याची निंदा करून त्याच्या पापातला काही भाग तुम्ही तुमच्या माथ्यावर घेताय. त्याचं पाप तुम्ही निंदा करून कमी कमी करता, त्याचं पाप कमी कमी होत आहे. लक्षात घ्या, निंदेनं दुसऱ्याचं पाप आपल्या माथी येतं. निंदेनं दुसऱ्यांचं पाप आपल्या माथी येतं. निंदेसारखं पाप नाही. निंदेचं पाप धुतल्या जात नाही. निंदेचं पातक तेव्हाच धुतल्या जाईल जेव्हा आपली कोणीतरी निंदा करेल तेव्हा. त्याच्याशिवाय ती वजाबाकी होतच नाही. निंदेमध्ये प्लस राहू नका, ती मायनस कसं होईल याच्यासाठी विचार करा. पण आपला काही कारण नसताना, काही संबंध नसताना, काही व्यवहार नसताना आपण घरात बसल्या बसल्या मोबाईलवर काहीतरी पाहतो, कुणाचं तरी काहीतरी ऐकतो, काहीच कारण नाही पण आपण निंदा करतो. हा माहिती आहे म्हणे आम्हाला, काय गरज आहे का तुम्हाला? आम्हाला माहिती आहे निंदा करायची नाही. एका गावामध्ये एक साधू राहत होते. एक आजीच्या दारात भिक्षा मागायला आले. आजी भिक्षा दे. म्हातारी एकटीच होती, तिला कोणी नव्हतं. तिच्या मैत्रिणीकडनं तिनं ताक आणलेलं होतं, दूध आणलेलं होतं. ती म्हटली, बाबा आज भिक्षेला माझ्याकडे काहीच नाही, दूध आहे, देऊ का? नाराज म्हटले, काय असेल ते ती भिक्षा. तिनं दूध दिलं पण तिला माहिती नव्हतं. ती जेव्हा दुधाचा हंडा डोक्यावर घेऊन, ताकाचा हंडा डोक्यावर घेऊन येत होती तेव्हा एका सापाची गरळ त्याच्यात पडलेली होती, हे तिला माहीत नव्हतं. म्हातारी फार निष्पाप होती, पवित्र मनाची होती. कुणाचं एक दोन निंदा चौकशा असल्या काही भानगडीत ती पडत नव्हती. तिचं मन फार पवित्र होतं. तिनं ते ताक घेतलं आणि दिलं महाराजांना. तिला माहितीच नाही त्याच्यात विष पडलंय. ताक पिले की महाराजांचा मृत्यू झाला. सगळं गाव जमा झालं. म्हणे कसं काय मृत्यू झाला? म्हणे ताक पिल्यामुळे झालं. ताक कोणी दिलं? म्हणे म्हातारीनं दिलं. सगळं गाव म्हातारीला विचारायला आलं, महाराजांना मारण्याचं कारण काय? आजीनं हात जोडले. मी खरं सांगते, महाराजांना मी मारलेलं नाही. मलाच माहिती नाही त्या ताकात विष आहे का काय म्हणून. मला जर माहिती असतं तर हे पाप मी कशाला केलं असतं. खरंच मला माहिती नाही. पवित्र भावनेनं मी ताक दिलं. कधी कधी अज्ञानामध्ये पण अशा काही गोष्टी घडून जातात आपल्याला जर माहिती नसेल तर. सगळं गाव म्हातारीबद्दल बडबड करतं, हिला गावात ठेवू नका, हिच्या घरात कुणी नाही, हिनं अशीच माणसं संपवली, आता ही लोकांना संपवायला निघाली. खूप बडबड करायला लागली. 8 दिवस झाले. काहींनी समजून घेतलं तिच्या भावना. खरं सांगते, ज्या मैत्रिणीनं ताक दिलं तिच्यापर्यंत गेलं, त्या मैत्रिणीने तिच्याबद्दल सांगितलं, म्हणे ही निष्पाप आहे, हिचं काही दोष नाहीये, हिला तुम्ही दोष देऊ नका. मग गावातली समजदार लोक शांत झाले. पण गावातले काही टवाळखोर होते. ते टवाळखोर कट्ट्यावर बसले की म्हातारीची निंदा करायचे. ह्या म्हातारीनंच केलं असं, हीच पापीण आहे, तिच्याबद्दल बोलायचे. महाराजांचा मृत्यू झाला. आपल्या खांद्यावर चित्रगुप्त रेखागुप्त असतात. ते चित्रगुप्त विचारायला आले म्हातारीला, आजी का मारलं बाबांना? आजीनं सांगितलं, खरं सांगते मी नाही मारलं, ते ताक पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण ताकात काय होतं हे मला माहिती नाही. म्हणतात की ताकात विष होतं. मग माझा काही दोष नाही. तुम्ही ज्यानं विष टाकलं त्याला जाऊन भेटा. ते विष सापानं सोडलेलं होतं. सापाची भेट घेतली. म्हणे सापा, तुझ्यामुळे महाराज मेले, महाराजांच्या मृत्यूचं पातक तुझ्या माथ्यावर. साप म्हटलं, हे पहा, मला दोषच देऊ नका. म्हणे का?
म्हणे मी जमिनीवर सरपटणारा जीव आहे, मी आकाशात कशाला गेलो? म्हणे आकाशातून तू विष पडलंय ना. हो म्हणे ठीक आहे, विष पडलंय आकाशातून, मीच होतो आकाशात, पण मी आकाशात उडतो का जमिनीवर सरपटतो? म्हणे जमिनीवर. मी जर आकाशात गेलो तर मी जाणार मनानं का मला कुणीतरी घेऊन जाणार आहे? आणि तुला कुणीतरी घेऊन गेलं असेल. म्हणे कोण घेऊन गेलं? म्हणे घार घेऊन गेली होती. घार मला घेऊन गेली, असा मी लटकलेला होतो, माझ्या पोटातली गरळ सरळ सटकली त्या दुधात ताकामध्ये येऊन पडली. मग मला सांगा माझा काही दोष आहे का याच्यात? मला जर घारीनं वर घेऊन गेली नसती तर मी कशाला विष टाकलं असतं? म्हणे मग हे महाराजांच्या मृत्यूचं पाप कुणाच्या डोक्यावर टाकावं? म्हणे त्या घारीच्या डोक्यावर टाका, तिनंच मला घेऊन गेली वर. घारीची भेट घेतली. घार, साधूच्या मृत्यूचं पातक तुझ्या डोक्यावर आहे, आता तुला खूप फळं भोगावे लागतील. ती म्हटली हात जोडते मी तुम्हाला, मी काही त्या हंड्यामध्ये विष टाकलं नाही, त्या साधूच्या मृत्यूला कारण मी नाहीच. अगं म्हणे तू तर साप वरती घेऊन गेली होती ना, तर साप कशाला आकाशात गेला असता? ती म्हटली हे पहा, देवानं माझा स्वभाव असा केलाय, साप पाहिला की मी त्याला कधी जय हरी घालू शकत नाही, त्याला पकडणारच, कारण तो माझा स्वभाव आहे. पहा, ज्याचं खाद्य त्यानं खाल्ल्या त्यात काही दोष नाही. हरिण, हत्ती हे शुद्ध शाकाहारी आहेत, त्यांनी घास खावी, गवत खावं. वाघ हा मांसाहारी आहे. वाघानं एखाद्या पशुची शिकार केली तर त्याला पाप नाही, कारण तो त्याचा धर्म आहे. आता एखाद्या वाघानं बकरी पाहिली आणि वाघ म्हणतो रामकृष्ण हरी ताई नळेगावला शिवपुराणे, चला कथा ऐकायला, असं होईल का कधी? वाघ बकरीला कधी कथा ऐकायला घेऊन येईल का? नाही. उंदीर पाहून बोका निवांत जांभळ्या देत पडल असं कधी होईल का? बोका पाहिला, उंदीर पाहिला आणि बोका म्हणतो काही नाही निवांत, आज मला उपवास आहे, तुम्ही निवांत राहा, असं बोका कधी म्हणाल काय? निसर्गतः नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये तो भाव आहे की उंदीर पाहिला की बोका झडप घालणार, वाघानं बकरी पाहिली की तिची शिकार करणार, आणि घारीनं साप पाहिला की ती चोंचेत पकडणार. हा स्वभाव आहे. हे भगवंतानं निर्माण केलेले काय असतात प्रकृतीनुसार, शरीरानुसार गुणदोष. ती घार म्हटली माझा काहीही दोष नाही, तो माझा स्वभाव आहे, ते देवानं निर्माण केलेलं आहे. बर म्हणे मग आता हे जे साधूच्या मृत्यूचं पाप आहे ते कुणाच्या माथ्यावर लावायचं? म्हणे पहा, ज्यानं मला निर्माण केलं त्या देवाला जाऊन विचारा. भगवंताकडे आले. भगवान म्हटले पहा, तुम्ही नारदजींना विचारा. नारदजी म्हटले ठीक आहे, मी मनानं सांगत नाही, पण शास्त्रानुसार सांगतो, या साधूच्या मृत्यूचं पाप ना म्हातारीला, ना सापाला, ना घारीला, म्हातारीची जे चौकात बसून निंदा करतात त्यांच्या वाट्याला, त्यांच्या माथ्यावरती हे पाप पाठवून द्या. विनाकारण घर बसल्या घरच्या भाकरी खाऊन लोकांचे धुणे धुवायचे नाही, लोकांची निंदा करायची. आजपासून नळेगावमधली एकही मावशी कुणाचीच निंदा करणार, विचारपूर्वक बोला, दत्त महाराज समोर आहेत. तुम्ही ठरवा की आम्ही अजिबात निंदा करणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही ज्या दिवशी आपल्याकडनं निंदा हे प्रकरणच आपल्या मोबाईलमधलं, आपल्या डिक्शनरीतलं, आपल्या मेमरीतलं डिलीट होईल ना, त्या दिवसानंतर तुमच्या एवढं सुखी कोणीच नसणार, तुम्ही सुखी असणार आहात. फक्त निंदा नावाची गोष्ट कधी जीवनामध्ये करायची नाही. हे बिंदुक आणि चंचुला यांना निंदा करण्याचा छंदच, याची निंदा कर, त्याचं बद्दल असा विचार कर. सगळे वाईट कर्म करतात. भगवंतानं जी इंद्रिय दिलेत ना, त्या सर्व इंद्रियांचा ते दुरुपयोग करतात. भगवान परमात्मा सगळ्यांना देवानं इंद्रिय दिलेत, कान दिले, ओठ दिले, डोळे दिले, पण देवानं एवढ्या बहुमोल किमतीच्या वस्तू आपल्याला दिल्या, त्याची जर आपण किंमत जाणली नाही, त्याचा जर दुरुपयोग केला तर खूप मोठी फळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये भोगावी लागतात. आपण जर आपल्या तोंडाद्वारे
चुकीचं बोललो, देवानं तोंड चांगलं बोलायला दिलं. जर आपण चुकीचं बोललो तर भगवान वाणीची शक्ती काढून घेतो आणि आपल्याला मुक करतो. मुक्याचं महिमा नाथ महाराजांनी सांगितलंय. मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेदा मुखोद्गतवाणी, गर्मामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली, 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 मुका झालो वाचा गेली. भगवान ती शक्ती काढून घेतात. बोलता न येण्याचं दुःख काय आहे, मुक्याला कधीतरी पहा. ऐकू न येण्याचं दुःख काय आहे, बहिऱ्याचे कधीतरी गाठ घ्या. डोळ्याला दिसत नाही याचं दुःख काय आहे, कधीतरी आंधळ्या माणसाकडे पहा. आंधळ्याकडे पाहिल्यावर कमीत कमी आपले डोळे उघडले तर ठीक आहे. म्हणून या देवानं दिलेल्या दानाच्या माध्यमातून आपण दुरुपयोग करायचा नाही, निंदा करायची नाही, कुठलंच पाप आपल्याकडनं होणार नाही याच्यासाठी आपण नेहमी सतर्क राहायचं. आणि चंचूला मनात येईल तसं वागते. तिचा व्यवहार अधिक, आता तिला कुणाचा धाक धोका नाहीये. धाक धोका नाहीये तिला, कुणाची भय भीती नाहीये. तिचं वागणं जगणं सगळं चुकीचं. तारुण्य संपलं, प्रौढावस्था संपली, ती वृद्धा झाली, शरीर संपलं, ताकद संपली, सौंदर्य संपलं. देवानं ठराविक काळासाठी आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. धन ही ठराविकच काळ आहे बरं आपल्याकडं. कुणी म्हणू नका आता खूप हत्तीच्या सोंडेसारखं धन येत आहे आपल्याकडे. हत्तीच्या सोंडेत कसं पाणी यावं तसं धन येत आहे. तसं असेल धन आता, पण ते कायम नाही आहे. लक्षात घ्या, या पृथ्वीवरती एक कोणतीच गोष्ट भगवंतानं कायम आपल्याला दिलेली नाही. सुखही कायम नाही, दुःखही कायम नाही. हा ऊन सावलीचा खेळ आहे. हे सगळं येणार जाणार, हे सारखं राहणार. म्हणून आपल्याकडे खूप काही संपत्ती आली तर जास्त उड्या मारायची गरज नाही. आणि खूप दुःख आलं तर हिरमसून खाली जागेवर बसण्याची काही गरज नाही, कारण हे येणार जाणार, हे चालू राहणार आहे. एक वाक्य घरावर भिंतीवर लिहून ठेवा, हेही दिवस जातील. एवढंच वाक्य लिहून ठेवायचं. कुठे ठेवा मग तुम्ही, जास्त तुमची नजर ज्या जागेवर जाते ना तिथं लिहून ठेवा, हेही दिवस जातील. हे वाक्य एवढं सुंदर आहे ना. खूप जर सुखात असाल, ऐका ना, खूप जर सुखात असाल ना तर हे वाक्य तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही. खूप सुखात असाल तर संपत्तीचा गर्व होऊ देणार नाही का. हे वाक्य सांगल हे दिवस जाणार आहेत, एक दिवस कायम नाही आपल्याकडे. आणि खूप दुःखात असाल तर हे वाक्य तुम्हाला आधार देईल, घाबरू नका, हे दिवस जातील. हे वाक्य सांगल दुःखात असाल तर ते वाक्य आधार देईल, घाबरू नका, हेही दिवस जातील. खूप सुखात असाल तर हे वाक्य सांगल उड्या मारू नका, पाय जमिनीवर ठेवा, हे दिवस जातील. आपल्याला मिळालेली प्रत्येक गोष्ट ही जाण्यासाठीच आहे. मग ते सौंदर्य असेल, मला खरं खरं सांगा, 2 वर्षाचे होतो जेव्हा आपण, तेव्हा किती सुंदर दिसत होतो. आपल्या गल्लीतलं कोणी पण उचलून घेत होतं आपल्याला, आपलं पटकन पापा घेत होतं. 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही. झोपल्या का काय, 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो ना. नळेगाव पुरुष मंडळ सांगा ना, 2 वर्षाच्या नातवंडाचा पापा घ्यावा वाटतो की नाही. माना हलवा ना, पापा घ्यावा वाटतो ना.
2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा असं वाटतो, 80 वर्षाच्या आजोबाचा घ्यावा वाटतो का? का? सौंदर्य संपत. म्हणून सौंदर्य, धन, बल, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायम नाही, या ठराविक काळासाठी आपल्याकडे आहेत, ठराविक काळासाठी. चंचुलेचं सौंदर्य संपलं, वृद्धावस्था तिला आली. आता चंचुलेला खायलाही मिळत नाही, जीवनभर चुकीचं जगली ती. चंचुलेला खायला काही भेटत नाही. चंचुला व्याकुळ झाली. गावातली लोक तिला भिक्षा घालत नाही, कारण त्या गावाला संस्कारच नाही आहेत की आपल्या दारात आल्यानंतर आपण याचकाला भिक्षा घातली पाहिजे. आपली भारतीय परंपरा फार सुंदर आहे. दारात आलेल्या याचकाला अन्न, तांब्याभर पाणी, कपभर चहा देण्याची रीत आपल्याकडे आहे. म्हणून दारात आलेल्या याचकाला कधी सामान्य समजू नका, त्याला कधी भिकारी समजू नका. दारात आलेल्या व्यक्तीला भिकारी नाही, आपली संस्कृती सांगते तो देव आहे. अतिथी देवो भव. त्यानं रामकृष्ण हरी म्हटलं की आपण कधीच म्हणायचं नाही व्हा पुढच्या घरी म्हणून, तसं म्हणायचं नाही. आपल्याला जे जमतंय ते दान करा, त्याच्यात दोष पाहू नका, त्याला देव समजून त्याचा सन्मान करा, ही आपली परंपरा आहे. पण या गावाला तसले संस्कारच नव्हते. बाष्कल नावाच्या त्या गावाला संस्कार नाही. त्या गावातली सगळीच माणसं वाईट विकृतीची आहेत. मग ती चंचुला गाव सोडून दुसऱ्या गावी गेले. भुकेनं व्याकुळ झाली होती हो, खूप तिला भूक लागली होती. चंचुला कुठे कुठे काही खायला मिळतंय का त्या प्रयत्नामध्ये आहे. माझ्या ताई दादांनो, काही स्त्रिया शिवमहापुराण कथा ऐकायला निघाल्या होत्या. त्यांच्या हातामध्ये पूजेची थाळी, पाण्यानं भरलेला तांब्या, भस्म, गंध, अक्षदा, देवाला प्रसाद म्हणून केळी, एखादं फळ, पेढे, मिठाई असं त्यांचं ताट गच्च फुलांनी, अगरबत्तीनं, धूप दीपानं, नैवेद्यानं सजलेलं होतं. त्या स्त्रियांच्या हातातली थाळी पाहिली आणि ही चंचुला म्हणते, काहीतरी मला तुमच्या हातातलं खायला द्या ना, मला खूप भूक लागली. पाठीमध्ये वाकलेली ती चंचुला, तिचा कंठ सुकलेला आहे, भुकेनं व्याकुळ झालेली आहे, चेहरा अतिशय तिचा म्लान झालेला आहे. माणसाच्या पोटात लागलेली भूक चेहऱ्यावर दिसते बरं का. कधीतरी अभ्यास करा. आपल्या पोटात जर भूक असेल ना, तर आपला चेहरा असा सुकून गेलेला असतो आणि मग जेवण झाल्यावर पहा चेहरा टवटवीत आणि फ्रेश झालेला असतो. तिचा चेहरा सुकलेला होता. चंचुलाला त्या स्त्रिया म्हणतात, आजी, ए आई, आमच्या हातात थोडा प्रसाद आहे ग, जवळ शिवमंदिरामध्ये शिवकथा चालू आहे, तू कथा ऐक. ही कथा ऐकली ना आई, तिथे कथा ऐकायला बस. कथा पूर्ण झाली की सगळ्या श्रोत्यांना भंडारा आहे, पोटभर खायला मिळेल. आणि भंडाऱ्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 पक्वान्न आहेत. शिरा आहे, कढी आहे, भात आहे, पुरी आहे, भाजी आहे, एवढे पक्वान्न आहे. 4-5 पदार्थ तुला खायला मिळतील, पोटभर खा, चल. चंचुला त्यांच्या सोबत गेले. सगळी लोक कथा ऐकायला. कथा ऐकल्याशिवाय भोजन नाही, अगोदर भजन नंतर भोजन. कथा ऐकायला बसली आणि कथा श्रवण करत असताना कथाकारांनी सांगितलं, श्रोते मंडळीला कथाकार सांगत होते, आपण आपल्या जीवनामध्ये जे कर्म करू त्या कर्माची फळं माणसाला भोगावीच लागतात. कर्म चांगलं असेल तर चांगली फळं भोगायला मिळतील. तुम्ही जर वाईट कर्म केलं तर तुम्हाला वाईट फळं भोगावी लागतील. आपण हा देह जो घेऊन आलेलो आहोत, तर हे शरीर कशासाठी मिळालंय? कर्माची फळं भोगण्यासाठी, भोग भोगण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. अडे संचिता वाचूनी भोगतो न घडे, संचिता वाचूनी भोगतो न घडे,
खेद मनवोनी मानी मानू नाही खेद मनवोनी मानी मानू नाही खेद मनवोनी मानी मानू नाही खेद भोगतोण घडे संचिता वाचणे. आपण आपल्या जीवनामध्ये हे नरदेह प्राप्त झालाय. आगा कर्मे जई उरावी तेही सुखदुःखी फळावी. म्हणजे कर्माचे भोग. बाबा आपणच सांगतोय कीर्तनामध्ये. आज व्यासपीठावरती आजचं ज्यांचं कीर्तन आहे असे हरिभक्त परायण विनायकजी महाराज लखनगाव कर्नाटक. महाराजांसाठी एकदा टाळी वाजवायत आपण सगळेजण. आणि पत्रिका पाहत पाहत आत्ता पाहिलं मी उद्याचं कीर्तन आपल्या नळेगावचं भूषण कीर्तन रत्न अमोलजी महाराजांचं आहे. आणि काल आमच्या वैभव बाबांचं कीर्तन झालेलं आहे. महाराज तुमचं स्वागत आहे कथेमध्ये. मला वाटतं तुमच्या लखनगावमध्ये माझं कीर्तन झालंय. मला आता आठवत नाही एवढं, पण एक 8-10 वर्षापूर्वी झालं असेल, 5-7 वर्षापूर्वी. तर आपणच कीर्तनात सांगतोय की कर्म नावाची गोष्ट चुकत नाही. आम्ही सांगतोय पण आपण सगळेजण या गोष्टीला अनुभवतोय. जीवनामध्ये सुख दुःख अनुकूल प्रतिकूल जे भाव निर्माण होतात ते प्रारब्धानं होतात, कर्मानं होतात. कान देऊन ऐका. या प्रारब्ध संचित क्रियामान कर्मांची जर होळी करायची असेल आपल्याला तर त्याच्यासाठी एक उपाय आहे. क्रियामान कर्म संपवायचं असेल, जे रेग्युलर चालू आहे आपल्याकडनं जे घडतंय, हे क्रियामान कर्म जर संपवायचं असेल तर अखंड नामस्मरण करा. माझं बोलणं लक्ष देऊ नये का, फार मोलाचं सांगते मी तुम्हाला. संचित प्रारब्ध क्रियामान हे कर्माचे प्रकार समजून घ्यायचे असतील तर ऐकून घ्या. हजारो लाखो करोडो वर्षाचं आपलं जे काही कर्म प्रारब्धाचं गाठोड आहे ते त्याच्यातून एक छोटासा भाग आपण सोबत घेऊन आलेलो आहोत आणि ते सध्या जगतोय. संचित कर्म म्हणजे कणगीमधलं धान्य. प्रारब्ध कर्म म्हणजे डब्यामध्ये काढून आणलेलं दळण्यासाठी. आणि क्रियामान म्हणजे गिरणीमध्ये भरलेलं ज्याचं पीठ आता होत आहे ते. आणखी सोपं कळावं म्हणून सांगते, संचित कर्म म्हणजे बँकेमधली एफडी, बँक बॅलन्स. क्रियामान म्हणजे खर्चासाठी कपाटात आणून ठेवलेले. प्रारब्ध म्हणजे कपाटामध्ये ठेवलेले. आणि क्रियामान म्हणजे खिशात जे चालू चलन आहे, आपल्या खिशात 100, 200, 1000, 500 जे काय असतील ते. तर हे कर्माचे प्रकार आहेत. संचित कर्म म्हणजे आपलं हजारो वर्षाचं साठलेलं. प्रारब्ध म्हणजे या जन्मात आपण सोबत घेऊन आलेलो, जन्मापासून मृत्यूपर्यंत काय काय घडणार आहे ते प्रारब्ध. आणि क्रियामान म्हणजे सध्या जगतोय ते. तर जगतोय ते क्रियामान कर्म त्याची जाळून होळी करायची असेल तर अखंड नामस्मरण करा. अखंड नामस्मरण करा. प्रारब्ध कर्म जन्मापासून मृत्यूपर्यंत जे आपलं गाठोड आहे या जन्मातलं, जे भोगण्यासाठी आपण आलेलो आहोत, ते संपवायचं असेल तर सत्संग करा. जे तुम्ही आता करताय ते कथा कीर्तन श्रवण करा. आणि संचित कर्म संपवायचं असेल, संचित कित्येक जन्माचं गाठोड आपल्याला माहितीच नाही, ते संपवायचं असेल तर साधू सेवा आणि गुरु सेवा करा. दत्त महाराजांच्या दरबारात सांगते तुम्हाला, ते त्यानं संपून जा. सेवेनं, संत सेवा, गुरु सेवा, साधूची सेवा, देवाची सेवा, सेवेनं संचित कर्म संपेल. कथा कीर्तन श्रवणानं प्रारब्ध कर्म संपेल आणि नामस्मरणानं क्रियामान कर्म संपून जाईल. यांची होळी होऊन जाईल. आणि मग पुन्हा जन्म मरणाचा फेराच काय, घाबरण्याची मग गरजच नाही. पण जे एवढं सहज बोलतो हे आचरणात आणणं फार कठीण आहे. कठीण आहे आणि कठीण नाहीही. पण गांभीर्य जर माणसाला लक्षात आलं तर माणूस याला पाठलाग केल्याशिवाय राहत नाही. आणि अजूनही माणूस जर सावध झाला नाही तर मग आणखी कोणीच वाचवणार नाही आपल्याला. तर मी तुम्हाला सांगत होते, कथाकार सांगत होते कथेमध्ये, जशी कर्म तुम्ही केली तशी फळं तुम्हाला भोगावी लागतील. कथा ऐकायला चंचूला बसलेली होती. कथाकार म्हणत होते, तुम्ही पाप केलं तुम्हाला नरकात जावं लागेल. रौरव, महारौरव, कुंभीपाक असे अनेक प्रकारच्या नरकांचं वर्णन केलं. यमदूत असे मारतील,
तापलेल्या खांबाला आपल्याला पकडायला लावतील, विस्तव आपल्या तोंडात भरतील, भयंकर त्रास देतील आपल्याला यमदूत. हे ऐकलं आणि चंचूला फार घाबरली. माझ्या ताईंनो, व्यास कथा संपली, सगळी लोक प्रसाद घ्यायला पळाले, पण चंचूला व्यासपीठावर महाराजांच्याकडे आले. पायरी चढून येताना पायरीमध्ये पाय गुंतला, धडामकन तोंडावर पडली. महाराज व्यासपीठावरनं खाली उतरले, तिला उचलणार. ती म्हणते, बाबा माझ्या अपवित्र शरीराला तुम्ही हात लावू नका. हे शरीर फार अपवित्र आहे. यानं कुणाच्या चोऱ्या केल्या, यानं या शरीरानं कुणाबद्दल वाईट चिंतन केलं, वाईट व्यवहार केला. हे माझं शरीर अपवित्र झालेलं आहे. तुम्ही पुण्यवान पवित्र आत्मा आहात, माझ्या शरीराला हात लावू नका. पण मी खूप घाबरले बाबा. आता माझी एक विनंती, माझ्या जीवनामध्ये घडलेली पापं संपवण्यासाठी मला काय करावं लागेल, मला मार्ग सांगा. माझी जीवन नदीत, माझ्या जीवनाची नैया तारून घ्या. प्रभुजी नाव किनारे लगाव, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तरा, नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा. महाराज माझा उद्धार होईल, मला यमदूताच्या ताब्यात नाही जायचं, मला वाचवा. महाराजांनी मार्ग सांगितला. आई घाबरू नकोस, क्रियामान कर्म संपवण्यासाठी शिव 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 नामाचा उच्चार कर. प्रारब्ध कर्म संपवण्यासाठी कथा ऐक, कथा ऐक. आणि संचित कर्म संपवण्यासाठी या मंदिरात राहून मंदिराची येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची सेवा कर, तो मुक्त होशील. ऐका, चंचूला मंदिरातच राहिली. महाराजांनी सांगितलं आता पोटभर जेवण कर, कारण पोटात अन्न असल्याशिवाय कानाला कथा ऐकायला मन लागत नाही. तिनं जेवण केलं, रोज कथा ऐकली. शिव अखंड शिव शिवहर शिवहर शिव 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 शब्दाचा उच्चार तिनं केला. शिव शिव शब्दाचं स्मरण केलं, कथा ऐकली आणि रोज मंदिर झाडून काढायची, कचरा उचलायची नेऊन. ऐका, तुम्हाला कुठल्या मंदिरात गेलात, कुठल्या आश्रमात गेलात ना, तर किमान 4 झाडू मारण्याची सवय लावा तिथे. देवाला नाही, खाली मंदिर झाडून काढण्याची सवय लावा. कारण एक उदाहरण सांगते, महादेवाच्या मंदिरात एक चोर चोरी करायला गेला होता, चोरी मोजण्यासाठी गेला होता, पण धन ठेवण्यासाठी फार कचरा होता तिथे. त्यानं कचरा उचलला आणि बाहेर टाकला. काय सांगू तुम्हाला, कचरा उचलून चोरानं बाहेर टाकला तर या भोळ्या देवानं त्याला रात्रीतून कुबेरच केलं, कुबेर बनवलं. म्हणून खरंच खरं श्रीमंत व्हायचं असेल, धनवान व्हायचं असेल, मिळालेलं धन आपल्या घरात अखंड टिकावं असं जर वाटत असेल, तर ज्याही मंदिरात मठात आश्रमात जाल ना, तिथे किमान 4 झाडू मारणं, मंदिरातला कचरा काढून बाहेर टाकणं, मंदिर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत जा. हे शिवकथा शिकवते आपल्याला. घरचा कचरा मंदिराच्या दारात टाकायचा नाही, इथं मंदिरात येऊन कचरा करायचा नाही, इथे स्वच्छता ठेवायची.
जेवढं मंदिर स्वच्छ सुंदर चमकेल ना, तेवढं तुमचं जीवन, घरदार, संसार, प्रपंच तेवढा सोन्यासारखा चमकेल तुमचा. पण हे वर्म लक्षात आलं पाहिजे. टाळ्यांची सुरुवात मागणं होते अगोदर, समोर उशिरा ऐकायला येतंय का? नाही, मी कन्फ्यूज व्हायला लागले म्हणून विचारते. तर चंचुला तिथेच राहिली, जेवण प्रसाद भोजन घेतला, तब्येत चांगली झाली तिची. मरणार होती अन्नाविना, पण रोज खायला मिळाल्यामुळे तब्येत छान झाली, टुमटुमीत. कथा ऐकली, शिव स्मरण केलं, कथा ऐकली, सेवा केली मंदिरामध्ये. आणि जेव्हा ती मृत्यूला प्राप्त झाली ना, तेव्हा तिची सगळी पापकर्म नष्ट झालेली होती. एवढं तिचं पुण्य वाढलं की शिवदूत आले, तिला शिवलोकी घेऊन गेले. शिवलोकी गेल्यानंतर त्या चंचुलीला, तिला माता पार्वतीनं आपली सखी बनवलं. ते अखंड नारायण 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 भजन करतात. तसं अखंड शिव 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 भजन करणारे एक भक्त आहेत, त्यांचं नाव आहे तुंबर. आपण काकड्यामध्ये म्हणत नाही का, शुक सनकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. मग हे नारदजी तर माहिती आहेत, पण तुंबर कोण आहेत? तर शिव शिव शिवहर 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 भजन करणारे ते आहेत. तुंबराला बोलावलं, म्हणे जा, हिचा पती ब्रह्म राक्षस झालाय, त्याला मुक्त करून आणा. त्या ब्रह्म राक्षसाला झाडाला बांधलं, त्याला शिवकथा सांगितली. ब्रह्म राक्षस योनीतून त्याची मुक्तता झाली आणि तो दिव्य देह धारण करून शिवलोकी आला. चंचुलेला आनंद झाला, शिव पार्वतीला आनंद झाला. नमः पार्वती पते हर हर महादेव. लक्षात घ्या, शिवकथेचा प्रभाव, पापी स्त्रीचा उद्धार तर होतोच, पण पापी स्त्री जेव्हा पुण्यवान होते तेव्हा पतीचा उद्धार करण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण होते. हे महात्म्य एवढं शिव महापुराण कथेचं आहे. म्हणून शिवकथेला सामान्य समजायचं नाही. मला आनंद वाटतो तुम्ही बहुसंख्येनं येता. यांची संख्या कमी असली तरी हरकत नाही, कारण तुमच्यात ती ताकद आहे. भले आपले पतिदेव कामानिमित्त बाहेर गेले, कुठे त्यांना अडचण आली, येऊ शकले नाही कथेला, आळस आला, कंटाळा आला, नाही कथेला आले, काही हरकत नाही. शिवभक्तीची ताकद आहे. पत्नीनं जर पुण्य केलं तर आपल्या पतीला सुद्धा ती तारू शकते. एवढं महात्म्य शिवकथेचं आहे, शिवभक्तीचं आहे. आणि तुमचे सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. मी काल सांगितलं, एका मावशीनं 4 मावशा घेऊन या. तुम्ही बरोबर आपल्या आपल्या 4-4 मैत्रिणी घेऊन आलेला आहात. आता अजून हा आपला मंडप गच्च भरला पाहिजे. आता ज्या नवीन आलेले आहेत ना 4 जणी, त्यांची जबाबदारी आता त्यांनी 4-4 घेऊन यायच्या. आपला मंडप गच्च भरला पाहिजे. तुम्हालाही म्हटले होते की तुम्ही कमीत कमी आपले 4 मित्र घेऊन या. जीवनामध्ये कमीत कमी 4 तरी मित्र असलेच पाहिजेत. आपल्याला फिक्स 4 मित्र असावेत. ते कशासाठी काय मला काहीच विचारू नका, पण प्रत्येकाला कमीत कमी 4 ते 5 मित्र मैत्रिणी असल्याच पाहिजेत. तर प्रयत्न करा तुम्ही. आमच्या प्रयत्नाला यश आलंय. अजून तुमच्या हाताला कशामुळे यश येईना काही कळत नाही मला, पण प्रयत्न करा की आपले मित्र कथेला आले पाहिजेत. पण महिला मंडळ एवढी आपली संख्या वाढली पाहिजे की बिचारे आमचे दादा बाबा काका एका कोपऱ्यात त्यांना बसायला जागा देऊ आपण. एवढी संख्या आपली वाढली पाहिजे. असो, आजचं कथासत्र इथे थांबतंय. त्याच्या अगोदर झाकी दर्शन, आणि झाकी दर्शन झाल्यानंतर महाआरती. जपले